मंडळी, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरवून सोडलंय। ही गोष्ट आहे एका अशा संघर्षाची ज्याचा शेवट इतका भयानक होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। ज्या माणसाने गावाची सेवा केली, ज्यांनी सरपंच म्हणून गावाला दिशा दिली, त्याच माणसाचा त्याच्याच घरासमोर त्यांच्याच मुलाबाळासमोर अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला। भर दिवसा सर्वांच्या देखत रक्ताचा सडा पडला आणि माणुसकीला काळीमा फासली गेली। ही घटना नेमकी का घडली? त्या जमिनीच्या वादात असं काय होतं की 11 जणांच्या टोळीने एका 68 वर्षाच्या वृद्धावर वार करताना एकदाही विचार केला नाही? हा थरार समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। छत्रपती संभाजीनगर जवळील ओव्हरगाव, एरवी शांत असणारे हे गाव बुधवारी दुपारी एकाएकी रक्तानी माखलं गेलं। ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण, वय वर्ष 68, गावातला एक मोठा आणि आदरणीय चेहरा। पण याच आदरणीय चेहऱ्याचा शेवट इतक्या क्रूर पद्धतीने होईल असं कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल। भर दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर होता तेव्हा या गावात गुंडागरीचा नंगाना सुरू होता। एका बाजूला 11 जणांची टोळी हातात लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन उभी होती, तर दुसऱ्या बाजूला एक कुटुंब आपल्या अस्तित्वासाठी आणि प्राणांची भीक मागण्यासाठी त्यांच्या समोर हात जोडत होतं। पण क्रूरतेने डोळे झाकलेल्या त्या टोळीला कशाचीही दया आली नाही। या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे तो म्हणजे जमिनीचा वाद। दादा पठाण यांचं कुटुंब मूळचं ओव्हरगावचंच। त्यांच्या घरासमोरच त्यांची वडिलोपार्जित शेती आहे आणि काही अंतरावर शाळेजवळ त्यांची मोकळी जमीन आहे। खरं तर वादाची ठिणगी पडली ती एका छोट्याशा वाटेवरून। शाळेजवळील जमिनीच्या कडेला असलेल्या एका अरुंद वाटेवरून आरोपींच्या टोळीने वाद घालायला सुरुवात केली। सुरुवातीला हा वाद फक्त वाटेपुरता मर्यादित होता, पण हळूहळू या टोळीची नजर पूर्ण जमिनीवरच पडली। ती जमीन आमचीच आहे असा दावा या 11 जणांच्या टोळीने करायला सुरुवात केली आणि इथूनच एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली। अनेक वर्षांपासून हा वाद सुरू होता, पण बुधवारी या वादाने टोकाचे वळण घेतले। दादा पठाण यांनी आपल्या हक्काच्या जमिनीचं सपाटीकरण करण्यासाठी एक JCP बोलवला होता। आपल्या जमिनीची मशागत करणं हा त्यांचा अधिकारच होता, पण आरोपींना हीच गोष्ट खोपली आणि जसा JCP जमिनीवर आला तशी ही 11 जणांची टोळी तिथे चालून आली। यात इम्रान खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोहसिन पठाण यांच्यासह अफरोज, असलम, हैदर, समीर, उमेर, फुरकान, राम अवतार साबू आणि मोईन पठाण अशा नावांचा समावेश आहे। या 11 जणांनी मिळून दादा पठाण यांच्या घरावर आणि कुटुंबावर हल्ला चढवला। इम्रान आणि अफरोज यांचं पठाण यांच्या घरासमोरच दुकान आहे, त्यामुळे त्यांना पठाण यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं जात होतं। हल्ला सुरू झाला तेव्हा सर्वात आधी त्यांनी दादा पठाण यांची मुले अफसर आणि जुबेर यांना लक्ष्य केलं। बाप डोळ्यासमोर आपल्या लेकरांना वाचवायला धावला, पण क्रूरतेचा कळस गाठलेल्या त्या टोळीने कुणाचंही ऐकलं नाही। अफसर आणि जुबेर यांच्यावर सपासप वार होऊ लागले। रक्ताच्या थारोळ्यात आपली मुलं पडलेली पाहून 68 वर्षांचे दादा पठाण अस्वस्थ झाले, पण त्यांना काय माहित होतं की काळ आज त्यांच्याच दारात उभा आहे। या हल्ल्यादरम्यान घरातल्या महिलांनी जे काही केलं ते पाहून कोणत्याही दगडाला पाझर फुटला असता। अफसर आणि जुबेर यांच्या पत्नींनी जीवाच्या आकांताने आपल्या पतींना वाचवण्यासाठी त्यांना घराच्या कंपाऊंडमध्ये ओढलं आणि तातडीने गेटला कुलूप लावून घेतलं। त्या आतून ओरडत होत्या, रडत होत्या, हल्लेखोरांना हात जोडून विनवण्या देखील करत होत्या, माझ्या पतीला सोडा, आमचा वाद मिटवू, पण त्यांना मारू नका। पण त्या क्रूर गुंडांना ना त्या महिलांच्या आसवांची किंमत होती ना नात्यांची। उलट ते लोक त्या लोखंडी गेट तोडण्याचा प्रयत्न करू लागले आणि आरडाओरडा करू लागले। हल्लेखोरांच्या डोळ्यात एकच भूत संचारलेलं होतं, ते म्हणजे दहशत निर्माण करण्याचं। गेट उघडत नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा 68 वर्षांचा दादा साहू पठाण यांच्याकडे वळवला। एका म्हाताऱ्या माणसावर वार करताना त्यांच्या हाताला थरकाप सुटला नाही। लाठ्या काठ्यांनी आणि लोखंडी रॉडनं पठाण यांना बेदम मारहाण करण्यात आली। कानून हमारे हात में है अशी गर्जना करत हे गुंड दादा पठाण यांच्या शरीराचे लचके तोडत होते। एका लोकप्रतिनिधीला, एका माजी सरपंचाला अशा प्रकारे रस्त्यावर मारलं जात होतं आणि लोक सुन्न होऊन बघत होते। दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला। ज्या माणसाने गावाला अनेक वर्ष न्याय दिला तो माणूस आज जमिनीच्या तुकड्यासाठी अन्यायाचा बळी ठरलेला होता।
पण या गुंडांची हुशारी बघा. हल्ला केल्यावर त्यांना जाणीव झाली की आपण आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार. मग त्यांनी काय केलं? स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी एक मोठा बनाव रचला. ज्या पठाण कुटुंबियावर त्यांनी हल्ला केला होता त्यांच्यावरच आरोप करण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच दुकानाची तोडफोड केली. आपण कसे पीडित आहोत आणि आपल्यावरच हल्ला झाला असं दाखवण्याचा हा केविलवाणी प्रयत्न होता. गुन्हेगारी करतानाचा त्यांचा आत्मविश्वास, त्यानंतरचा हा बनाव त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती स्पष्ट करतो. ही घटना घडल्यानंतर ओहरगाव परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण मुख्य सूत्रधार आणि इतर 10 हल्लेखोर मात्र अद्याप फरारच आहेत. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झालेली आहेत. मात्र या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि गावातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. जर एका माजी सरपंचाचा असा भर दिवसा खून होऊ शकतो तर सामान्य माणसांचं काय? या घटनेत सगळ्यात जास्त चटका लावणारी गोष्ट म्हणजे दादा पठाण यांनी कधीही कुणाचं वाईट केलेलं नव्हतं असं गावकरी सांगतात. जमिनीचा वाद होता, पण तो अशा थराला जाईल याची कुणी कल्पना देखील केलेली नव्हती. हल्लेखोर हे गावातीलच ओळखीचे लोक होते. वर्षानुवर्षे शेजारी म्हणून राहणारे लोक अचानक जीवावर उठतात तेव्हा समाजातल्या नैतिकतेचा प्रश्न ऐरणीवर येतो. जमिनीच्या एका तुकड्यासाठी माणसाच्या आयुष्याची किंमत शून्य झाली आहे का? हा प्रश्न आज ओहरगावच्या प्रत्येक नागरिक विचार करत आहेत. आज पठाण यांच्या घरात फक्त रडण्याचा आवाज आहे. ज्या मुलांनी आपल्या वडिलांच्या सावलीत आयुष्य काढलं त्यांच्या डोळ्यासमोर त्या सावलीचा करुण अंत झाला. ज्या महिलांनी विनवण्या केल्या त्यांच्या मनात आता कायमची एक दहशत बसलेली आहे. हा केवळ एका कुटुंबावर हल्ला झाला नाही तर हा कायद्याच्या राज्यावर झालेला हल्ला आहे. गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाही हेच यातून सिद्ध होतं. कायदा हातात आहे असं म्हणणाऱ्या या गुंडांना आता न्यायालय काय शिक्षा देतं याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. इम्रान खान, जमीर पठाण, मोहसिन पठाण, अफरोज, असलम उर्फ गुड्डू, हैदर, समीर, उमेर फुरकान, राम अवतार साबू आणि मोईन हे सर्वजण या क्रूर कृत्यात सहभागी होते. यातील एक जण गजाआड आहे, पण बाकीचे इतर मोकाटच फिरत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण कोणत्या दिशेने जात आहोत. क्षुल्लक वादातून माणसाचा जीव घेण्यापर्यंत लोकांची मजल जातेच कशी. जमिनीचे वाद कोर्टात सुटू शकतात, चर्चेने देखील सुटू शकतात, पण त्यासाठी रक्ताची होळी खेळण्याची काय गरज? आज एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि त्याला कारणीभूत आहे ती म्हणजे केवळ आणि केवळ जमिनीची हाव आणि डोक्यात भिनलेली गुंडागिरी. आता पोलीस प्रशासन किती वेगाने हालचाली करतं आणि फरार आरोपींना कधी बेड्या ठोकतं हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? जमिनीच्या वादातून होणारे हे खून थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.